DRG Kids. कथा नवपुतळे. खूप वर्षांपूर्वी रतनगड राज्यात चित्रसेन नावाचा मूर्तिकार राहत होता. त्याने बनवलेल्या मूर्त्या एकदम जिवंत वाटत होत्या. असं वाटत होतं या मूर्त्या लगेच बोलू लागतील. त्याने बनवलेल्या मूर्त्यांची चर्चा दूरवर पसरली होती. देश विदेशातून त्याची मूर्ती पाहायला लोक येत होते. त्याची कलाकारी खूपच अद्भुत होती. राज्यात त्याला खूप मान सन्मान होता. एक दिवस जेव्हा दरबार भरला होता तेव्हा महाराज त्याला म्हणाले, आम्हाला खूप आनंद वाटतो की चित्रसेन सारखे मूर्तिकार आपल्या दरबारात आहेत. यांची प्रसिद्धी दूर दूर पसरली आहे. यांनी आपल्या राज्याचा गौरव वाढवला आहे. हो, हे खरं आहे महाराज. चित्रसेन सारख्या मूर्तिकाराची बरोबरी पूर्ण देशात कुणीच करू शकत नाही. ही आपल्या सन्मानाची बात आहे की चित्रसेन आपल्या राज्यात राहतात. आम्हीही सभा भरवण्याचं कारण हेच आहे की सगळ्या राज दरबारातील मंडळींचा ह्या विषयावर विचार ऐकायचे आहे. होय महाराज, बोला, या विषयावर तुमचं मत काय आहे? आपले मूर्तिकार चित्रसेनने पूर्ण देशात प्रसिद्धी मिळवली आहे. आमचा विचार आहे की त्यांना नवरत्नांच्या उपाधीमध्ये सामील करून घ्यावे. बोला मंत्रीजी, काय विचार आहे आपला? महाराज, आपला विचार अगदी योग्य आहे. आपल्या राजदरबारासाठी गौरवाची गोष्ट आहे. सगळे राजदरबारी आपापली सहमती देतात. महाराज पुढे बोलतात, चित्रसेनजी, आजपासून तुम्ही नवरत्नांपैकी एक आहात. महाराज, मी आपला खूप आभारी आहे. या घटनेनंतर चित्रसेनची प्रसिद्धी आणखीनच वाढली. सगळीकडे त्याची चर्चा चालली होती. रतनगडच्या रहिवाशांना आपल्या मूर्तिकारावर अभिमान होता. असेच एक दिवस काही लोक बोलत होते, तुला माहितीये का, चित्रसेनला महाराजांनी आपल्या नवरत्नांमध्ये सामील केलं आहे. हो भाऊ, महाराजांनी योग्य निर्णय घेतलाय. आपल्या चित्रसेनने देश विदेशात आपल्या राज्याचा सन्मान वाढवलाय. अशा प्रकारे चित्रसेनची सगळीकडे चर्चा होती. पण हळूहळू चित्रसेनला गर्व चढू लागला. तो आता राजदरबारातील लोकांशी गर्वाने बोलत होता. एक दिवस दरबारात एका विषयावर चर्चा होत होती. हा तर चित्रसेनजी, तुम्ही पण या विषयावर आपले मत मांडा. तुमचं काय म्हणणं आहे? मंत्रीजी, अशा फालतू विषयावर माझं कसलंच मत नाहीये. आणि तसं पाहिलं तर हे माझं काम नाहीये. माझा वेळ खूपच मौल्यवान आहे. मी निघतो. चित्रसेन महाराजांना प्रणाम करून तिथून निघून जातो. मंत्री आणि बाकी राजदरबारी लोकांना चित्रसेनचं असं वागणं आवडलं नाही. महाराज, चित्रसेनचं असं उठून जाणं हे योग्य वर्तन नव्हतं. हा तर दरबाराचा अपमान आहे. मंत्रीजी, आपण नाराज होऊ नये. चित्रसेनजी कलाकार आहेत आणि कलाकाराचा तोरा हा असाच असतो. आपण त्यांच्या बोलण्याचा गैरअर्थ लावू नये. महाराजांचं बोलणं ऐकून मंत्री आणि बाकी राजदरबारी शांत होतात. परंतु चित्रसेनचा गर्विष्ठपणा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. एक दिवस जेव्हा एक व्यक्ती चित्रसेनकडे आली, चित्रसेनजी, मला एक दुर्गा मातेची मूर्ती बनवायची आहे. हे पहा केशवजी, देवी देवतांच्या मूर्त्या बनवणारे खूप सारे मूर्तिकार आहेत. तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज नव्हती. तुम्ही बरोबर बोलत आहात. मूर्तिकार तर खूप सारे आहेत, परंतु तुमच्यासारखी मूर्ती कोणीही बनवू नाही शकणार. ठीक आहे, परंतु आता माझ्याकडे वेळ नाहीये. मला दुसऱ्यांच्या मूर्त्या बनवायच्या आहेत. जेव्हा माझ्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही या. केशव निराश होऊन तिथून निघून जातो. तिकडे स्वर्गात बसलेले यमराज हे सर्व पाहत असतात. ते विश्वकर्माला बोलतात, हा मनुष्य खूपच गर्विष्ठ झाला आहे. जसजसं ह्याची कीर्ती वाढत गेली आहे तसतसा ह्याचा गर्विष्ठपणा वाढत चालला आहे. एवढा गर्व तर आपण आपल्या शिल्पकलेवरही केला नाही. हेच तर मानव होण्याचा अवगुण आहे. ज्याला जेवढं दान प्रतिष्ठा लाभतो तो तेवढाच अहंकारी होऊन जातो. तर मग आपण ह्याला स्वर्गात बोलून घेऊया का? चित्रसेनचं आचरण पाहून असं वाटतं की पृथ्वी लोकातील कार्यकाल त्याचं पूर्ण झालंय. आता तो आपल्या गर्वासमोर कोणाला काहीच किंमत देत नाही. आता तर मला त्याचा गर्विष्ठपणा संपवून त्याला इथे आणावंच लागेल. यमराज चित्रसेनला स्वर्गलोकात आणण्याची योजना आखू लागतात. आणि या सर्वांची जाणीव नसल्याने चित्रसेन राजदरबारात बसला आहे. आज आपल्या दरबारात विश्वज्ञानी स्वामी उपस्थित आहेत. आमचे राज्य धन्य झाले आहे. महाराज, मी तर एक साधारण मनुष्य आहे. जे काही ज्ञान ईश्वराकडून प्राप्त होते ते मी सर्वांना वाटतो. स्वामीजी, तुमची भविष्यवाणी कधीही चुकलेली नाही. तुम्हीच वर्तवलं होतं की या राज्याला एक महान मूर्तिकार मिळणार आहे. तेही सत्य ठरलं. मी खूप प्रसन्न झालो महाराज.
तुमची सगळी मनोकामना पूर्ण हो. माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. त्यानंतर मंत्रीजी स्वामींना बोलतात, स्वामीजी, माझं भविष्य सांगा. आपली कीर्ती चारी बाजूला पसरेल. सर्व राजदरबारी एक एक करून आपलं भविष्य जाणून घेतात. परंतु चित्रसेन आपल्या आसनावर बसून होता. जसं काही त्याला कोणताच फरक पडत नव्हता की भविष्यात काय होणार आहे. तेव्हा महाराज त्याला बोलतात, चित्रसेनजी, तुम्हाला तुमचं भविष्य जाणून घ्यायचं नाही का? महाराज, माझं भविष्य मी स्वतः बनवतो. आतापर्यंत मला जे काही मिळालं आहे ते माझ्या मेहनतीने मिळालं आहे. माझं भविष्य कोणी नाही सांगू शकणार. चित्रसेनचं हे बोलणं ऐकून महाराज आणि सगळे राजदरबारातील लोकांना खूप वाईट वाटतं. पण स्वामीजी स्मित हास्य करीत बोलतात, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. तुमचं भविष्य तुम्हीच बनवणार. परंतु तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या भविष्यात काय घडणार आहे? हो, माहित आहे. भविष्यात मी अजून यशस्वी होईल. देश विदेशात माझे गुणगान गायले जातील. धनसंपत्तीच्या राशी लागतील. तुमचे गुणगान तर आजही गायले जातात. धन संपत्ती तर आजही तुमच्या जवळ जास्त आहे. मी तुम्हाला ते सांगू शकतो जे तुम्हाला माहित नाही. असं काय आहे जे तुम्ही सांगू शकता आणि मला माहित नाही? जरा सांगा तरी. त्यासाठी मला तुमच्या हातावरील रेषा पाहाव्या लागतील. चित्रसेनजी, आम्हाला वाटतं की तुम्ही स्वामींना आपला हात दाखवावा. चित्रसेनला महाराजांची आज्ञा पाळावीच लागली. तो आपला हात स्वामीजींना दाखवतो. हात बघून स्वामीजी बोलतात, घोर अनर्थ. काय झालं स्वामीजी? असं का बोलताय आपण? महाराज, मी पाहत आहे की आजपासून 21व्या दिवशी चित्रसेनचा मृत्यू होणार आहे. हे ऐकताच दरबारात शांतता पसरते. हे काय बोलत आहात स्वामीजी? मी सत्य बोलत आहे महाराज. आजपासून 21व्या दिवशी मध्यरात्री यांचा मृत्यूचा योग आहे. हे ऐकताच चित्रसेन देखील घाबरून जातो. परंतु गर्वाने बोलतो, मी तुमच्या बोलण्याला किंमत देत नाही. मी अजून शरीराने स्वस्थ आहे, तर असा योग येईलच कसा? मी तर तेच सांगितलं जे तुमच्या हस्तरेखाने दर्शवलं. स्वामीजी निघून जातात. हळूहळू दिवस जात होते. परंतु जसजसे दिवस जात होते, चित्रसेनची भीती वाढत होती. त्याने यमराजला फसवण्याची एक योजना आखली. मला मृत्यूदाढेत ओढणं एवढं सोपं नाहीये. मी चित्रसेन आहे. माझं भविष्य मी स्वतः लिहिणार. असे विचार करून आपल्या चेहऱ्याचे त्याने 9 पुतळे बनवले. 21व्या दिवशी आपल्या शयन कक्षेत आपल्या बरोबर झोपवले. सगळे एकसारखेच होते. यामधील खऱ्या चित्रसेनला ओळखणं असंभव होतं. आता मी या पुतळ्यांच्या बरोबरीने आरामात झोपेन. यमराज जेव्हा येतील तेव्हा ह्या पुतळ्यांपैकी कोणाला तरी एकाला नक्की घेऊन जातील. स्वतःच्या गर्विष्ठ स्वभावाने चित्रसेन झोपी जातो. जेव्हा यमराज त्याला घ्यायला येतात तेव्हा एकसारखे 10 चित्रसेन झोपलेले पाहून दंग होतात. हे काय? 10 चित्रसेन? ह्यामधील खरा चित्रसेन कोण आहे? ही तर कठीण परिस्थिती निर्माण झाली. जर मी चुकीच्या चित्रसेनला घेऊन गेलो तर खूप चुकीचे होईल. यमराज थोडा वेळ विचार करू लागतात. अचानक त्यांना एक युक्ती सुचते आणि बोलतात, मला मूर्ख बनवायला खूप चांगली योजना आखलीस चित्रसेन. परंतु तुझ्या मूर्तीमध्ये एक चूक केली आहेस आणि ती चूक मी शोधली आहे. चूक शब्द ऐकताच चित्रसेन उठून बसतो. त्याच्या बनवलेल्या मूर्तीमध्ये कोणी चूक दाखवावी हे त्याला सहन झालं नाही. तो पटकन बोलला, पण कोणती चूक? चित्रसेन, तुझी सर्वात मोठी चूक आहे तुझा गर्विष्ठपणा. आज पण तू तीच चूक केलीस. जर तू बोलला नसतास तर मी कधीच खऱ्या चित्रसेनला ओळखू शकलो नसतो. तुझा गर्विष्ठपणाच तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरला. चल माझ्या बरोबर. यमराज चित्रसेनला आपल्या बरोबर घेऊन जातात. यामुळेच बोलतात की गर्व कधी करू नये.